नमस्कार, सुप्रभात. काल रात्री थोडा उशीर झाला आणि उशीर नव्हता झाला, पण एक स्वप्नीलला काम आलं होतं त्याचं. तर मग आम्ही असा विचार केला की आपण एक काम करूया की एक हॉटेल घेऊया आणि मग तसंही 2 तासाचा प्रवास राहिला होता. तर म्हटलं की आपण बघूया म्हटलं हॉटेल आणि स्टे करूया. मग तू तुझं काम पण कर आणि थोडं आज जास्त वेळ रेस्ट करायला मिळेल. त्या हिशोबाने आम्ही हॉटेल बघितलं आणि थोडंसंच आम्ही पुढे गेलो असून आत्ता आम्ही आहोत कलबुर्गीमध्ये. आणि कलबुर्गीमध्ये हॉटेल परिवार म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहे. हेरिटेज हॉटेल आहे. आता रूम टूर देऊ शकत नाही कारण सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे. आणि ही रूम आम्हाला जवळजवळ 1700 रुपयाला पडली. आणि विशेष म्हणजे या हॉटेलचं थोडंसं हेरिटेज प्रॉपर्टी आहे. चांगलं पब्लिक असतं इथे, त्यामुळे थोडं कॉस्टली वाटत असेल पण वर्थ इट आहे. आता आपण निघालेलो आहे हॉटेलमधून आणि इकडनं 100 किलोमीटर दाखवत आहे. 2 तासाची जर्नी आहे. आणि या शहराचा एक नवीन फॅक्ट आम्हाला समजली की या शहराचं आत्ताचं नाव कलबुर्गी आहे, पण याच्या अगोदर याचं नाव होतं गुलबर्गा. आणि गुलबर्गाचं नाव चेंज करून कलबुर्गी केलं आणि परत मला वाटतं सरकार चेंज झाल्यानंतर परत त्यांनी कलबुर्गीचा गुलबर्गा केला. आणि आता याचं नाव कलबुर्गीच ठेवलेलं आहे, म्हणजे 2 वेळा नावं चेंज झालेली. आता बिदरचा मेन हायवे आपण सोडलेला आहे आणि तिकडनं एक एक्झिट आहे. जवळजवळ 5 किलोमीटरचं अंतर आहे. त्याला 10 मिनिटं दाखवत आहेत. रोड थोडासा कच्चा आहे. पुढे तो गेल्यावरती रोड चांगला लागतो, पण रोड सिंगल आहे. आणि इकडनं 5 मिनिटांमध्ये आता आपण मंदिरापर्यंत पोहोचूया.
हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतो आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.